मी अस्मिता राहुल बागडे, राहणार नागपूर। माझ्या कवितेचे नाव आहे भूमिपुत्र। मी ही कविता आदिवासी लोकांवर लिहिलेली आहे। आदिवासी म्हणजे जंगलाचा भूमिपुत्र। एकदा मागेच आपण पेपरमध्ये वाचलेलं होतं की आदिवासी महिलांवर क्रूर असा अन्याय झालेला होता। त्याच वेळेस माझ्या मनात ही कविता उद्भवली आणि मी ही लिहिलेली आहे। तर ऐका, भूमिपुत्र। माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती। ह्या भूमीचा जंगलाचा तू पुत्र, ह्या भूमीचा जंगलाचा तू पुत्र, निसर्गाला जपणे हाच तुझा मंत्र, निसर्गाला जपणे हाच तुझा मंत्र। झाडा वेलीच्या तू अंगा खांद्यावर खेळला, झाडा वेलीच्या तू अंगा खांद्यावर खेळला, पक्ष्याची किलबिल भाषा तुझ्या ओठी सजवला, पक्ष्यांची किलबिल भाषा तुझ्या ओठी सजवला। निसर्गाच्या प्रत्येक वस्तूत तू देव जपला, निसर्गाच्या प्रत्येक वस्तूत तू देव जपला। कंदमुळे, फळे, तंतू, मध, वन औषधीचा तू उद्गाता झाला। गाणी, वाद्य, नृत्याच्या तालावर तू मनसोक्त नाचला, गाणी, वाद्य, नृत्याच्या तालावर तू मनसोक्त नाचला। निसर्गाची पूजा करत परंपरेचा मान राखला, निसर्गाची पूजा करत परंपरेचा मान राखला। तू कणखर, तू राकट, तुझ्यात वीरश्रीचा अधिवास, तू कणखर, तू राकट, तुझ्यात वीरश्रीचा अधिवास। तुझ्या साध्या वागण्या बोलण्यात मातीचा सुवास, तुझ्या साध्या वागण्या बोलण्यात मातीचा सुवास। स्त्री पुरुष स्वातंत्र्य तुझ्या संस्कृतीचा साज, स्त्री पुरुष स्वातंत्र्य तुझ्या संस्कृतीचा साज। एकमेकांचा आदर हाच तुझ्या जीवनाचा आगाज, एकमेकांचा आदर हाच तुझ्या जीवनाचा आगाज। पण मणिपूर स्त्री अत्याचार मानवतेला लागलेला कलंक, पण मणिपूर स्त्री अत्याचार मानवतेला लागलेला कलंक। महिलांच्या लज्जेचे क्रूर धिंदवडे म्हणजे विकृतीचा उच्चांक, महिलांच्या लज्जेचे क्रूर धिंदवडे म्हणजे विकृतीचा उच्चांक। म्हणून आता तुलाच करावे लागेल तुझ्या माता भगिनींचे रक्षण, म्हणून आता तुलाच करावे लागेल तुझ्या माता भगिनींचे रक्षण। जसा पूर्वी करत होतास, जसा पूर्वी करत होतास, तिरकमटाच्या तीक्ष्ण बाणाने क्रूर पशूंचे संहरण, जसा पूर्वी करत होतास, तिरकमट्याच्या तीक्ष्ण बाणांनी क्रूर पशूंचे संहरण। धन्यवाद।